अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांना स्वामी सेवा केली ना की आपल्या नशिबात जे काही नाही ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. परंतु कधी कधी आयुष्य आपली इतकी कठीण परीक्षा घेतं की त्या परीक्षेमध्ये नक्की कसं बाहेर पडायचं किंवा त्या संकटातून आपण कसा मार्ग काढायचा हे आपल्याला समजत नसतं. आणि तीच खरी वेळ असते स्वामींवरचा जो विश्वास आहे तो ढळू न देण्याची. परंतु जर आपल्या स्वामींवरती विश्वासच नसेल किंवा आपण स्वामींच्या सेवेतच नसू तेव्हा मात्र काय करायचं. आणि असाच ह्या ताईंचा हा अनुभव आहे. ह्या ताईंनी स्वामींना म्हणजे त्यांना त्या असं काही बोलल्या होत्या की ते त्यांच्याकडून पूर्ण होईल की नाही ह्याची त्यांना शक्यता किंवा शाश्वती नव्हती. व पुढे काय घडलं हे आपण ताईंच्याच अनुभवामध्ये पाहणार आहोत. चला तर मग ताईंच्या या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर हे ताई सांगतात की त्यांचं नाव विशाखा आहे. त्या खूप शिकलेल्या आहेत. म्हणजे त्या एका शाळेवरती टीचर आहेत. म्हणजे त्या लग्नाच्या अगोदर एका शाळेवरती टीचर होत्या. मुलांना शिकवणे आणि मुलांना चांगले घडवणे हे त्यांना फार आवडत होतं. मुलांना शिकवण्यामध्ये त्या इतक्या गुंत होत्या की त्यांना म्हणजे त्यांचा बाहेरच्या दुनियेमध्ये जास्त काही संपर्कच नव्हता. तर ताई सांगतात की त्या शाळेमध्ये आणखीन एक सर होते. त्यांचं नाव होतं रमेश. ताईंचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं आणि त्या जे रमेश होते त्यांचं सुद्धा लग्न झालेलं नव्हतं. आणि हे दोघांची ओळख झाली आणि ओळख ही पुढे जास्त वाढली आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशाखाताई सांगतात की त्यांच्या घरी काहीच अडचण नव्हती. मात्र ते जे सर होते त्यांच्या आई खूप कडक स्वभावाच्या होत्या. त्यांना हे मान्य नव्हतं. म्हणजे त्यांना ते रमेशचं लग्न त्यांच्या भावाच्या मुलीसोबत करायचं होतं. मात्र रमेश त्या लग्नाला साफ नकार देत होता. त्याला माझ्याशीच लग्न करायचं होतं. आणि हळूहळू दिवस गेले. रमेशने त्याच्या आईला कसं तरी समजावलं आणि आम्हा दोघांचं लग्न झालं. आणि पुढे असेच दिवस गेले. 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. पण मला मूलबाळ काही केल्या होत नव्हतं. आम्ही भरपूर दवाखाने केले. मात्र काहीच त्याचा फरक पडला नाही. आणि पुढे मग मी स्वामींच्या सेवेला लागले. स्वामींची सेवा म्हणजे मी फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र एवढीच सेवा करत होते. स्वामींच्या केंद्रात जात होते. तेथे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम असायचा. तिथे मी एकदा प्रश्न देखील विचारला होता की मी आई होऊ शकेन का. तेव्हा तिथे मला उत्तर मिळालं होतं की हो, तू आई होशील. मात्र इतकी वर्ष होऊन सुद्धा मला आई होण्याचं भाग्य काही केल्याला लावत नव्हतं. आणि शेवटी मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला आई करा. आणि मी त्या दिवशी अशीच केंद्रामध्ये गेले होते. आणि तेव्हा मी तिथे एका अनुभवी जे भक्त होते त्यांना विचारलं की मला आई व्हायचं आहे, मी कोणती सेवा करू म्हणजे मी आई होईल. तेव्हा मला ह्यांनी सांगितलं की तू नवनाथाचं पारायण कर, बघ तुला नक्की फरक जाणवेल. मी तशीच घरी आले आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, जेव्हा मला दिवस जातील ना तेव्हाच मी तुमचं पारायण करेन. तोपर्यंत मी तुमचं पारायण अजिबात करणार नाही. मला समजलं आहे की तुमचं पारायण केल्यावरती मला दिवस जातील. मात्र मी जेव्हा मला दिवस जातील ना तेव्हाच पारायण करेन, असं मी स्वामींसमोर हट्टच धरला. आणि तिथूनच पुढे 1 महिना गेला. आणि 1 महिन्याने मी खूप आजारी पडले. मी इतके आजारी पडले की मला खूप अशक्तपणा आला होता. कारण मी मनानेच खचले होते. आणि असेच दिवस गेले. आणि मग मी आजारपणातून बरी झाले. आणि तसेच मग पुढे मला जो काही माझे पिरियड्स होते ते वेळेवरती आले नव्हते. मला असं वाटलं की कदाचित मी आजारी असल्यामुळे पुढे मागे झाले असेल. पण मग मी डॉक्टरांकडे गेले आणि माझी डॉक्टरांनी टेस्ट केली. तेव्हा मला समजलं की मला दिवस गेलेले आहेत. पण डॉक्टरांनी सांगितलं की बाळाची प्रकृती अतिशय नाजूक आहे. म्हणजे
कदाचित जर तुम्ही जास्त हालचाल केली तर तुमचे बाळ राहू शकणार नाही. तुम्ही अजिबातच कुठलीच रिस्क घेऊ नका. कंटिन्यू तुम्ही झोपून राहा. तुम्हाला असं म्हणजे जास्त बसण्याचे कामं वगैरे करायची नाहीत. 2 पायावरती अजिबात बसायचं नाही. तो जास्त वेळ असं म्हणजे बसूनही राहायचं नाही. तुम्ही कंटिन्यू झोपून राहा. मला पूर्ण डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आणि सासरी बेड रेस्ट कशी घेणार म्हणून मी इकडे आले माहेरी. पण माझ्या मनात एकच गोष्ट मला खात होती की मी स्वामींना म्हटले की मला जेव्हा दिवस जातील तेव्हा मी नवनाथांचं पारायण करेन. पण मी आत्ता पारायण कसं करू आणि अक्षरशः माझे डोळे भरून येत होते. म्हणजे मला समजतच नव्हतं की मला जे काही मी स्वामींकडे मागितलं ते मला मिळालं, पण मी आत्ता पारायण कसं करणार. मला रोज हाच प्रश्न खात होता. मी फक्त बेडवर पडून होते. झोप काही केल्या लागतच नव्हती. सारखं मला रडू यायचं. मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. आणि अशातच 3 महिने गेले आणि एक दिवस माझ्या अचानक पोटात दुखू लागले. ते वेदना इतक्या प्रचंड तीव्र होत्या की मला काही सुचेनाच. मी रडतच होते आणि मग मला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की 2-3 दिवस इथेच ॲडमिट व्हा, बघू काय होतं आहे ते. मात्र आम्ही काही सांगू शकत नाही. हे ऐकून तर मला अतिशय अजूनच भीती वाटायला लागली. मी म्हटलं की स्वामी, जे काही माझ्या पदरात पडलं आहे ते फक्त सुरक्षित ठेवा, त्याला हिरावून घेऊ नका. मी लवकरच तुमचं पारायण करेन. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सगळं काही व्यवस्थित होतं. बाळाचे ठोके वगैरे सगळं काही व्यवस्थित होतं. डॉक्टर म्हणाले की आता तुमची स्थिती परत पहिल्यासारखी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकता. आणि मी घरी गेले. मी घरी गेल्यानंतर आईला सगळं काही सांगितलं. आईला म्हटलं की मी स्वामींना म्हटलंय की मी पारायण करेन. मात्र 3 महिने झाले पण माझं अजून पारायण करणं झालेलं नाही. मग आई म्हणाली की काही हरकत नाही, तू खुर्चीवर बसून दररोज पारायण कर. स्वामी तुझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाहीत. आणि मी पुन्हा एकदा नव्याने स्वामींची सेवा करू लागले. मी खुर्चीवर बसून ते नवनाथ ह्या ग्रंथाचं पारायण केलं. आणि काय आश्चर्य, मी 2-3 तास खुर्चीवर बसलेले असायचे, पण तरीही माझ्या बाळाला काहीही झालेले नाही. अगदी माझी प्रकृती व्यवस्थित होती. आणि माझं नवनाथाचं पारायण पूर्ण झालं. मी त्याचं यथासांग उद्यापन देखील केलं. 9 मुलं जेवायला घातली, सगळं काही केलं. आणि असेच माझं नवनाथाचं पूर्ण पारायण झालं. माझ्या मनावरचं पूर्ण ओझं हलकं झालं. आणि मग माझी प्रकृती इतकी व्यवस्थित झाली होती की मी पुढच्या महिन्यात जेव्हा मी डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमचं बाळ व्यवस्थित आहे, तुम्ही आता हालचाल करू शकता. आणि मी व्यवस्थित झाले. त्याच्यामुळे मी पुन्हा सासरी आले. आणि मग सासरी देखील मी व्यवस्थित होते, काही अडचण नव्हती. असेच 9 महिने गेले आणि डिलेव्हरीसाठी पुन्हा मला माझ्या माहेरी सोडण्यात आलं. मी माहेरी राहिले आणि नंतर डिलेव्हरी झाली आणि मला एक छान गोंडस असा मुलगा झाला. तो मुलगा इतका सुंदर होता, म्हणजे ते स्वामींनी माझ्या पदरात दिलेलं एक श्रीफळच होतं. खरंच स्वामी अगदी स्वामींची लीला ही अद्भुत आहे. मला डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट सांगितलेली, पण मी 3-3 तास खुर्चीवर बसून नवनाथाचं पारायण केलं. मात्र माझ्या बाळाला काहीही झालेलं नाही. आणि हे सर्व स्वामींचीच कृपा आहे. स्वामींमुळे मला आज आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे. हे सर्व काही फक्त स्वामीच करू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, खरंच आई होण्याचं भाग्य हे खरंच खूप सुंदर असतं. म्हणजे ज्या स्त्रियांना काहीही अपत्य नसताना त्यांनाच हे दुःख समजू शकतं की आई जर आपल्याला होता आलं नाही तर काय वाटतं किंवा किती वेदना होतात हे फक्त त्यात समजू शकतात. भक्तांनो, स्वामींची सेवा नेहमीच करत राहा, कारण स्वामी आपल्याला आपल्या जे नशिबात नाही ना ते सुद्धा मिळवून देऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला या विशाखाताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.